आणि दुसरं तर एक्सपायरिंग डेटचे मसाले जे आता चालूमध्ये फोडलेत ते मुलांच्या आहारात ते एक्सपायरी मसाले ते वापरत आहेत आणि किती पद्धतीची स्वच्छता आहे, किती अस्वच्छतेमध्ये मुलांचा आहार बनला जातो हे सगळं आम्ही आज बघितलं आहे. आणि आहार बनला जातो तिथंच हा माणूस राहतोय पण आहे, तिथेच भांडी घासतोय, तिथंच स्वयंपाक बनवतोय. या सगळ्या एका किचनमध्ये त्या मुलाचं राहणीमान आहे. सगळ्या इकडं उंदराने कुडतडलेले बिस्किट आहेत, तिथंच त्यांचा रोजचा खिचडी भात जातो. त्या खिचडी भातासाठी यांच्याकडे भाजीपाला नाही. लापशी बनती तर त्या गुळाच्या ढेपाही अक्षरशः फुटलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या एक्सपायरी डेटचा माल आपल्या मुलांच्या आहारांसाठी वापरला जातो. तर हे खूप चुकीच्या प्रमाणात चालू आहे. आणि हे 11 अंगणवाड्या शिरूर नगरपालिकेच्या, त्या 11 अंगणवाड्यांमध्ये हा आहार रोजचा जातो, जो 7 वाजता बनतो आणि 11 वाजता सर्क्युलेट केला जातो. म्हणजे 7 वाजता आहार बनला जातो, जवळजवळ 5 तासाच्या गॅपमध्ये आहार पोचवला जातो मुलांना. लापशी मी स्वतः बघून आले होते मागच्या वेळेस की लापशी ही बनली जाते पण त्याच्यात गूळ कमी प्रमाणात, एवढी कडक लापशी की ती चमच्यानी सुद्धा हल्लीसुद्धा जात नाही. याच्यावर मी मागच सगळ्या टीचरला म्हणलं होतं की तुम्ही अर्ज करा की हे कॉन्ट्रॅक्टद्वारे जे खाणं बनतं आहे हे चुकीचं आहे, हे व्यवस्थित येत नाही. अंगणवाडी सेविकांचीही मीटिंग झाली होती की तुम्ही या सगळ्या बाबतीतकडे लक्ष द्या, पण एकही अंगणवाडी सेविका आलेली नाही आहे. मुलांच्या आहाराकडे त्यांनी चेक केलेलं नाही आहे. कुठल्याही टीचरने आपल्याकडे आजपर्यंत कंप्लेंट दिलेली नाही की मुलांना आहार चांगला जातो आहे म्हणून, नाही तर आहारामध्ये काही खराब आलेलं आहे ते कुणीही बघत नाही आहे. तर नगराध्यक्ष नगरसेविका मिळून आज आम्ही हे सगळं बघितलं आहे. पण हे खूप वाईट परिस्थिती आहे आपल्या मुलांच्या बाबतीत इथं शिरूरमध्ये घडली आहे. ह्याच्याकडं मी म्हणेल की सगळ्या नागरिकांनी सतर्क होऊन लक्ष द्या.